चॅनलवरती मी मराठीमध्ये टॅब्लूबद्दल समजून सांगणार आहे. मला हे लक्षात आलं की बऱ्याच लोकांना टॅब्लू पॉवर बी आय हे लागतं, पण टॅब्लूबद्दल काही माहिती नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की हे खूप अवघड आहे. तुम्हाला टॅब्लू येण्यासाठी कोडिंगचा एक्सपिरियन्स लागत नाही, कुठल्याही प्रकारचा अनुभव नसला, फक्त तुम्हाला एक्सेल शीट्स कळत असतील, ॲडव्हान्स पण नाही, बेसिक जरी कळत असेल, तरी तुम्ही टॅब्लूवरती काम करू शकता. दुसरा प्रश्न मला नेहमी विचारला जातो की टॅब्लू हे पॉवर बी आयपेक्षा चांगलं आहे का? नाही, असं नाही आहे. हे कम्प्लिटली तुमच्या कंपनीवरती डिपेंड करतं की त्यांना टॅब्लू वापरायचा आहे की पॉवर बी आय वापरायचा आहे. तुम्हाला दोन्हीपैकी एकही टूल आलं तरी दुसरं यायला जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला फक्त 1-2 प्रोजेक्ट्स प्रॅक्टिस करून घ्यावे लागतात, पण तसं ते एकदम सोपं आहे. मग टॅब्लू हे नक्की काय आहे? टॅब्लू एक टूल आहे आणि त्या टूलवरती आपण डेटा टाकतो. त्या डेटापासून वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ बनवतो. ते ग्राफचा डॅशबोर्ड बनवतो. मल्टिपल डॅशबोर्ड्सना एकत्र करून त्याची एक स्टोरी बनवतो. एक सिंपल टूल आहे. आपण या पूर्ण सिरीजमध्ये ते टूल कसं वापरतात, डेटा कसा टाकतात, त्याच्यापासून विविध ग्राफ्स कसे बनवतात, कोणते ग्राफ कधी वापरायचे, कधी नाही वापरायचे, या सगळ्यांची माहिती घेणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही टॅब्लूचे प्रश्न असतील तर मला नक्की कळवा.